नमस्कार. एका साध्या मालपुआमुळे कोणी आयुष्यभराची शपथ घेऊ शकतं का? आज आपण एका अशाच प्राचीन बौद्ध कथेत डोकावणार आहोत, जी आपल्याला तत्व आणि वचनबद्धतेबद्दल एक खूप मोठा आणि महत्त्वाचा धडा शिकवते. या प्रश्नाचं उत्तर सापडतं एका विचित्र पण खऱ्या घटनेत, आणि हीच घटना आहे आपल्या आजच्या कथेचा पाया. चला तर मग बघूया काय घडलं होतं. तर गोष्ट सुरू होते सारीपुत्त नावाच्या एका अत्यंत आदरणीय व्यक्तीपासून. त्यांना धम्माचे सेनापती म्हणून ओळखलं जायचं, आणि त्यांच्याच आयुष्यात घडलेल्या एका छोट्याशा घटनेमुळे त्यांना एक मोठी शपथ घ्यावी लागली. झालं असं की एके दिवशी आश्रमात सगळ्यांसाठी मालपुये आले. त्यातला थोडा वाटा एका तरुण भिक्खूसाठी बाजूला ठेवला होता, कारण तो तिथे हजर नव्हता. पण तो काही वेळेवर परत आला नाही, म्हणून तो वाटा सारीपुत्तांना देण्यात आला. आणि गंमत बघा, ज्या क्षणी सारीपुत्तांनी तो मालपुआ खाल्ला, त्याच क्षणी तो तरुण भिक्खू तिथे हजर झाला. या घटनेमुळे सारीपुत्तांना इतकं वाईट वाटलं की त्यांनी त्याच क्षणी शपथ घेतली की आयुष्यात पुन्हा कधीही मालपुआ खाणार नाही. आणि ही गोष्ट संपूर्ण संघात म्हणजे सगळ्या भिक्खूंमध्ये वाऱ्यासारखी पसरली. आता जेव्हा बाकीच्या भिक्खूंना हे कळलं, तेव्हा त्यांच्यात साहजिकच चर्चा सुरू झाली. आणि मग स्वतः बुद्धांनी पुढे येऊन या घटनेमागचा एक खूप खोल अर्थ सांगितला, तोही एका पूर्वजन्माची कथा सांगून. आणि इथेच आपली गोष्ट एक रंजक वळण घेते. सारीपुत्तांचा स्वभाव समजून घेण्यासाठी बुद्ध आपल्याला थेट घेऊन जातात त्यांच्या पूर्वजन्मात, बनारसमध्ये घडलेल्या एका बोधकथेकडे. या कथेची पात्र आहेत एक वैद्य, एक गावकरी आणि एक साप. तर होता असं की एका गावकऱ्याला विषारी साप चावतो. त्याचा जीव वाचवण्यासाठी एका कुशल वैद्याला बोलावलं जातं. पण हा वैद्य कुणी साधासुद्धा नसतो. तो असतो बोधिसत्व, म्हणजे भविष्यात बुद्ध होणारा जीव. आणि तो त्या गावकऱ्याच्या कुटुंबासमोर एक विचित्र पर्याय ठेवतो. कुटुंबाने काय निवडलं असेल? त्यांनी चक्क दुसरा, अधिक नाट्यमय पर्याय निवडला, म्हणजे सापालाच त्याचं विष परत काढायला लावायचं. आणि याच निर्णयामुळे एका मोठ्या संघर्षाची ठिणगी पडली. आता खरी गोष्ट सुरू होते त्या सापाची. वैद्याने त्या सापाला पकडलं आणि त्याच्यासमोर दोन अत्यंत कठीण पर्याय ठेवले. एकतर अपमान पत्कर, नाहीतर मृत्यू. आता इथे निवड काय होती बघा. एकीकडे होतं अपमानास्पद जीवन, म्हणजे स्वतःचं ओकलेलं विष परत चोखून काढायचं, आणि दुसरीकडे होती तत्वनिष्ठ मृत्यू, म्हणजे आगीत उडी घेऊन स्वतःला संपवायचं. आणि यावर त्या सापाचा नकार तो अगदी ठाम आणि तत्वनिष्ठ होता. त्याचं म्हणणं एकदम स्पष्ट होतं की जे एकदा दिलं, मग ते स्वतःचं विष का असेना ते परत घ्यायचं नाही. आणि हा श्लोक तर त्याच्या तत्वाचं जणू सारच सांगतो. दुर्बळतेने आणि अपमान सहन करून मिळवलेल्या जीवनापेक्षा तो मृत्यूला अधिक श्रेष्ठ मानतो, आणि असं म्हणून तो आगीच्या दिशेने जायला निघतो. सापाचा हा अढळ निश्चय आणि तत्वांसाठी प्राण द्यायची तयारी पाहून तो वैद्य म्हणजे बोधिसत्व खूप प्रभावित झाला. त्याने सापाला थांबवलं, त्या माणसावर स्वतःच्या औषधांनी उपचार केले आणि त्या तत्वनिष्ठ सापाला सन्मानाने मुक्त केलं. पण या सापाचा कथेचा संबंध सारीपुत्तांच्या शपथेबरोबर कसा? आता बुद्ध या दोन जन्मांना जोडणारा तो महत्त्वाचा दुवा उघड करतात, आणि मग सगळा उलगडा होतो. आणि मग बुद्धांनी तो खुलासा केला. तो तत्वनिष्ठ साप म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून पूर्वजन्मातील सारीपुत्त होते. आणि तो ज्ञानी वैद्य, ते होते स्वतः बुद्ध. यावरून हे एकदम स्पष्ट झालं की सारीपुत्तांचा हा तडजोड न करणारा स्वभाव काही आजचा नाही, तो त्यांच्या चारित्र्याचाच एक अविभाज्य भाग आहे, जो जन्मांजन्मांतून त्यांच्यासोबत राहिलाय. तर यातून आपल्याला शिकायचा मुद्दा काय आहे? तो म्हणजे अढळ निष्ठा. आणि इथे निष्ठा म्हणजे फक्त प्रामाणिक असणं नाही, तर एकदा सोडलेली गोष्ट किंवा दिलेलं वचन, मग परिस्थिती कितीही बिकट असो, परत न फिरणं, ही एक प्रकारची अतूट वचनबद्धता आहे. तर मग या मालपुयाच्या आणि सापाच्या या दोन वेगवेगळ्या घटनांमधून आपल्याला एकच कोणता धडा मिळतो? चला या कथेच्या अंतिम शिकवणीकडे वळूया. ही कथा आपल्याला हेच अधोरेखित करते की सापाची ती जीवघेणी निवड असो किंवा सारीपुत्तांची ती मालपुआ न खाण्याची छोटीशी शपथ, दोन्हींच्या मागे तत्व एकच होतं. खरं चारित्र्य तुमच्या छोट्या मोठ्या दोन्ही निर्णयांमध्ये दिसतं. आणि निष्ठा म्हणजे काय, तर एकदा दिलेली गोष्ट कधी परत न घेणं, मग ते वेश असो व वचन. आणि ही कथा आपल्याला एका महत्त्वाचा प्रश्नावर आणून सोडते. असं कोणतं तत्व आहे ज्यावर आपण कधीही कुठल्याही परिस्थितीत तडजोड करणार नाही? हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?